सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड। प्रयत्नवादी पुरुष असेल तर वाघाचं आणि सिंहाचं दूधही काढू शकतो, पण साधू बेट प्रयत्नांनी साध्य होणारी गोष्ट नाही। आस्था जाता रवी धरवेल, तुम्ही सूर्याचा सूर्यास्त थांबू शकता, कारण या भारताच्या भूमीमध्ये उर्मिले सारख्या सीते सारख्या काही पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या। एका पतिव्रता स्त्रीने आपल्या पातिव्रत्याच्या जोरावरती सूर्याचा सूर्योदय थांबवला, एकीने सूर्याचा उदय होण्यापासून रोखला। ज्यावेळी रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला। सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक बार भरत हिटी का, मागवु दोसरा बरा कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी, तापस बेस विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी। राम प्रभूंनी ऐकलं आणि सांगितलं, सांत्वन केलं। सुन जननी सुत बड भागी, जे पितु मातु बचन अनुरागी, सुन जननी। 14 वर्षाचा वनवास पत्करला, सीतेचं हरण झालं। राम रावण युद्ध होत असताना युद्धभूमीवरती लखनजींना शक्ती लागली, मूर्छित होऊन पडले। रामप्रभूंनी मांडीवरती घेतलं, रडू लागले। बिभीषणजींनी सांगितलं की लंकेमध्ये सुसेनजे नावाचे एक वैद्य राहतात, पण त्यावेळी एकाने सांगितलं, अरे येईल कसा तो वैद्य रावणाचा, आणि तो रामाच्या भावाला नीट करण्यासाठी कसा काय येईल? त्यावेळी एकाने सांगितलं, अरे बाबा वैद्याला काही शत्रू मित्र नसतात। हनुमंतांनी सांगितलं, फक्त पत्ता सांगा, त्याच्या घरासहित उचलून आणतो म्हटले, फक्त पत्ता सांगा तुम्ही। सांगितला पत्ता, उड्डाण केली, जय सियाराम। आणि जसे गेले डोरबेल वाजवली, पण पहा तुम्ही रात्रीच्या प्रहला डॉक्टर लोक काय बाहेर निघत नाहीत, पण हे पेशंट काय सामान्य नव्हता। हा म्हणला, तू बाहेर येतो का मी आत येऊ? डॉक्टरांनी लक्षात घेतलं, म्हटले पेशंट तसं जाणार नाही। बाहेर आले, बोला आमचे प्रभू रामचंद्र, त्यांचा भाऊ लखन, त्यांना शक्ती लागली, उपचार करायचे, येता का कसं? त्यावेळी सुसेनजी वैद्यांनी सांगितलं, तो राष्ट्रवादी, मी राष्ट्रवादीचा आणि तो भाजपचा, आमचं जमल कसं? म्हणे येत कसा नाही, जसा घरासहित दवाखान्यासहित डॉक्टरच उचलून आणला। अरे हनुमंता, एवढे करायची काय गरज होती का? हाडमोठेपणा झाला। देवा, याला उपचारच करायचे नसले तर हा सांगा, माझं स्टेथोस्कोपच घरी राहिले, माझी सलाईनच घरी राहिली, इंजेक्शनच गोळ्याच घरी राहिल्या, असं काही कारण सांगू नये, याला दवाखान्यासहित घरादारासहितच उचलून आणलं। तपासलं डॉक्टरांनी, सांगितलं सूर्योदयाच्या पूर्वी द्रोणागिरीची वल्ली आणावे लागेल, सूर्योदयापूर्वी तरच ही शुद्धीवर येतील। कोण जाईल? प्रार्थना केली, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयोतमुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हनुमंतरायांनी उड्डाण मारली, जसा द्रोणगिरीवरती शोध घेऊ लागले। संजीवनी वल्ली काही शोध सापडेच ना, म्हटले आपण पर्वतच उचलून येऊ, चट शोध येते आणि वल्ली तिचा उपचार करण्यासाठी घेतील। जसा पर्वत उचलला जात असताना भरतजी महाराज रामप्रभूचं चिंतन करत होते। ज्यावेळी पाहिलं नंदी ग्रामामध्ये महाराज सगळ्यात जास्त वनवास झाला असेल तर तो भरताला झाला। रामप्रभूच्या पादुका आपल्या मस्तकावरती घेतल्या, 14 वर्ष त्या पादुकांची भक्ती केली। रामप्रभूंनी वल्कल धारण केले म्हणून स्वतः वल्कल धारण केले, नंदी ग्रामामध्ये राहिले, राज्याचा उपभोग नाही घेतला। अयोध्या माझी माय आहे, जर मी तिचा राज्य केलं तर मला मातृगमनाचं पातक लागेल। नंदी ग्रामामध्ये बसलेले असताना चिंतन चालू होतं, काहीतरी संकट माझ्या भावाच्या दिशेने चालले। बाण मारला, बाणासरशी खाली घेतलं,
मूर्छित होऊन पडले. ज्यावेळी डोळे उघडले भरत दिसले समोर, पण संपूर्ण छबी होती रामासारखी. हनुमंतरायाला वाटलं की राम प्रभूच रणांगण सोडून आली की काय. म्हटले प्रभू तुम्हाला माझ्यावरती एवढा विश्वास नव्हता, रणांगण सोडून आलात. म्हटले मी राम नाही, रामाचा भाऊ भरत आहे. भरत मुखामध्ये हनुमंताचे चिंतन होतं राम राम. म्हटले आपल्या मुखामध्ये चिंतन का आहे, रामाचा दास मी हनुमंत आहे. पण म्हटले का हो तुम्ही तर माझ्या देवासारखेच दिसतात. भरताने सांगितलं का दिसणार नाही, माझ्या मनात, माझ्या हृदयात, माझ्या अंतःकरणात, माझ्या चित्तात, माझ्या नयनात जर रामच असेल तर मी रामरूप का होणार नाही. हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई में जाना. हरी व्यापक सर्वत्र समाना. हनुमंता, अरे ज्या भरतामुळे रामाला 14 वर्षाचा वनवास झाला तो पापी भरत मी. ज्या भरतामुळे माझ्या पित्याला मारावं लागलं तो पापी भरत मी. ज्या भरतामुळे माझ्या मातांना विधवा व्हावं लागलं तो पापी भरत मी. हनुमंताने सांगितलं भरत भैया तुम्ही पापी नाही आहात, तुम्ही तर संत आहात. नाही हनुमंता मी पापी. अहो नाही भैया तुम्ही संत आहात. रामप्रभू झोपलेले असताना त्यांचे ओठ हलतात. ओठ हलतात म्हणून मी एक दिवस त्यांच्या ओठांना कान लावला तर रामप्रभूच्या मुखातून शब्द येत होता भरत भरत. अरे साक्षात राम प्रभू ज्याचं भजन करतात, ज्याचं चिंतन करतात तोच जगामध्ये संत आहे. भरत भैया तुम्ही संत आहात. म्हणे हनुमंता थांब, मला माझ्या मातेसहित अयोध्येसहित रामप्रभूचं वर्णन तू सगळ्यांना सांग, मला तुझं दर्शन घडून आणायचंय. ज्यावेळी सगळे आले ना त्यावेळी हनुमंतरायांनी सांगितलंय रणांगणामध्ये लखनजींना शक्ती लागली, लखनजी मूर्तीत होऊन पडलेत. सगळे अयोध्यावासी रडत होते, पण उंबरठ्यावरती एक पात्र हातामध्ये प्याला घेऊन उभं होतं. हनुमंतरायाने विचारलं मा लखनजीला शक्ती लागली ही गोष्ट कळताच सगळ्या अयोध्येवासी रडत आहेत. मा तुझ्या डोळ्यात पाणी नाही, तुझा आणि लखनजीचा काही संबंध नाही का. नाही हनुमंता, या अयोध्येतील लोकांचा जो संबंध नाही तो माझा आणि लखनजींचा संबंध आहे. लखनजी माझं सौभाग्य आहे. मा तुझं सौभाग्य संकटात आहे. खबरदार हनुमंता असं बोलशील तर माझं सौभाग्य कधी संकटात असू शकत नाही. सांग हनुमंता माझं सौभाग्य काय करतंय. अरे मी खोटं कशाला बोलू मा, मी खरं सांगतोय तुझं सौभाग्य संकटात आहे. सांग हनुमंता माझं सौभाग्य काय करतंय. मैया रणभूमीवरती रामप्रभू मांडी घालून रडतायत, त्यांच्या मांडीवरती तुझं सौभाग्य झोपलंय. मग तर न्याय झाला का हनुमंता. अरे जो झोपलाय त्याला कसं संकट असेल, जो रडतोय ना त्याला पीडा असेल. ज्या आरती माझे पती झोपले संकट माझ्या पतीला नाही, संकट राम प्रभूंना आहे. मा मी खरं सांगतोय जर सूर्योदयापूर्वी जर मी संजीवनी वल्ली घेऊन गेलो नाही तर कदाचित तुझं सौभाग्य धोक्यात असेल. खबरदार हनुमंता पुन्हा असं बोलशील तर. हनुमंता तुझ्याशी जी संवाद करते ना ही सामान्य व्यक्ती नाही, ही रघुकुलातील कुलवधू आहे. मा तुझ्या हातामध्ये काय आहे ग, त्या प्यालेमध्ये काय आहे. हनुमंता ज्यावेळी माझं सौभाग्य रामप्रभूंच्या समवेत 14 वर्षाच्या वनवासासाठी निघालं होतं ना त्यावेळी माझ्या सौभाग्याची दूध पिण्याची वेळ झाली होती आणि माझा निरोप न घेता माझं सौभाग्य वनाला निघून गेले. आणि त्यांची वाट पाहत अजूनही या उंबरठ्यामध्ये मी हातामध्ये तोच दुधाचा प्याला घेऊन उभी आहे. त्यावेळी हनुमंताचा अहंकार खाडकन त्या ठिकाणी नष्ट झाला. डोळ्यात खाडकन पाणी आलं. मा मलाही अभिमान झाला होता ग थोडासा, पण गेलाय माझा अभिमान. मैया तुझ्या सौभाग्याची वाट पाहतात या उंबरट्यामध्ये दुधाचा प्याला घेऊन जर तू 14 वर्षापर्यंत जर इथे उभी राहत असेल तर तुझ्या हातातील दूध पिल्याशिवाय तुझ्या सौभाग्याला जाण्याचा अधिकार कोण देतंय. मैया जर 14 वर्ष तू तुझ्या पतीसाठी वाट पाहत उभी राहत असेल तर तुझ्या सौभाग्याला मारण्याची ताकद त्रिभुवनामधल्या कुठल्याच देवामध्ये नसेल. पण मैया माझी विनंती गड्या, मी आता गेलं पाहिजे. हनुमंता तुला सूर्योदयाची भीती वाटते ना, आज या रघुकुलातील कुलवधू तुला अशा शब्द देते. हनुमंता तुला राहायचं असेल ना आता आणखी 4 दिवस राहा.
तू जोपर्यंत जात नाहीस तोपर्यंत त्या सूर्याला सक्त ताकीद आहे. जोपर्यंत हनुमंत त्या युद्धभूमीवर पोहोचत नाही आणि ती संजीवनी वल्ली लक्ष्मणाला देत नाही तोपर्यंत त्या सूर्याचा उदय होणार नाही. नाही हे एका पतिव्रतेचे उद्गार आहेत. या भारताच्या भूमीमध्ये अशा काही पतिव्रता झाल्यात ज्यांनी सूर्योदय आणि सूर्यास्त सुद्धा थांबवलाय. तुम्ही प्रयत्नांती हे सुद्धा साध्य करू शकताल, पण साधू भेट ही प्रयत्नांनी साध्य होणारी गोष्ट नाही. साधू भेट होण्यासाठी तिळ तिळ पुण्य साचा पडे, परी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. एक तर त्या परमात्म्याची जर कृपा झाली तर संत भेट होते. मग तुकोबाराय सांगतात ती संत भेट होण्यासाठी मी संत शोधत फिरलो नाही, कारण संताच्या कपाळावर काही लेबल लावलेलं नसतं हा पांडुरंग फॅक्टरीतला माल आहे म्हणून. संत भेटण्यासाठी संत प्राप्त होण्यासाठी मी शोधत फिरलो नाही, तर मी त्या योग्यतेचं बनलो. ऐसी कर्म साम्य दशा जेते होय विरेशा, मग श्री गुरु अपैसा भेटीची गा. याला विकू नका देऊ दादा, विकू कमी करा. त्या योग्य अवस्थेला मी प्राप्त झालो. एक दिवस गंगेच्या स्नानाकरता जात असताना त्या श्रीगुरु संतांनी मला वाटेत होऊन सापडवलं. त्यावेळी ज्यावेळी ते श्रीगुरु संत मला भेटले त्याच वेळी मी त्यांच्या चरणाला मिठी मारली. त्यांनी माझ्या मस्तकावरती वरदहस्त ठेवला. माझ्या जीवनामध्ये ती झालेली संताची भेट, ज्या काळामध्ये मला संताची भेट झाली मी त्यांच्या चरणांना मिठी मारली, त्यांनी माझ्या मस्तकावरती वरदहस्त ठेवला. तो काळ, ती वेळ, ती संत भेट माझ्या जीवनातील धन्य आहे. धन्य काळ संत भेटी, 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 धन्य काळ संत भेटी. पायी मेठी पडली तो पायी मेठी पडली तो पडल देहाच्या सुटल्या गाठी, असं देहाच्या सुटल्या गाठी. हे पायी मेठी पडली तो पायी मेठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली. एकदा मोठ्या प्रेमाने सर्व महाराज मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा गड्या. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. ज्या काळामध्ये मला संताची भेट झाली मी त्यांच्या चरणाला मिठी मारली, तो काळ, ती वेळ माझ्या जीवनामध्ये धन्य आहे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने एकदा वरती हात घ्या गड्या, घ्या वरती हात सर्वांनी. मागचे बसलेले, मंडपाच्या बाहेर वाट्यावरचे, घरातले, घरावरचे, सर्वांनी हात वरती घ्या, टाळकरी आणि वादक सोडून. हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. टाळी टाळी. वा वा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 हा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. धोबा 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 धोबा. टाळी 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 टाळी. ज्ञानोबा, ज्ञानोबा, माऊली
ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा टाळी टाळी ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली 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 ढोबा 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 ठोबा 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 ठोबा. माझी वेळ संपत आली. फक्त मला वाटतं 5च मिनिटं शिल्लक आहेत. मी का धावते? कारण कीर्तनानंतर ताईंचं भजन होणार आहे. त्यामुळे माझ्या अगदी संकल्पित वेळेमध्ये मी सेवा या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देणार आहे. 3 चरणाचा अर्थ अतिशय सरळ सरळ सांगते. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. या संत भेटीचा माझ्या जीवनामध्ये परिणाम काय झाला? संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, किंवा संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. जीवनामध्ये संत भेट झाल्यामुळे त्यांनी कृष्णारूपी अंजन माझ्या डोळ्यामध्ये घातलं. कृष्णांजन एक वेळा डोळा घाली ताडाण, कृष्णांजन एक वेळा तिमीर दुःख गेले मिटले भ्रांतीचे पडाळ, तिमीर दुःख गेले श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ, श्री गुरु निवृत्ती राये बाप रखुमा देवी वारू विठ्ठल दिनाचा दयाळ. अनेक प्रमाण देता येतील. कृष्णांजन माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलं आणि त्यामुळे माझ्या जीवनामध्ये जो संदेह होता, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ, संशयाहुनी थोर अनिक पापना ही घोर विनाशाची वाघूर प्राणी आसी. आणखी जीवनामध्ये तुमच्या संत भेटीचा काय परिणाम झाला? भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. या संसाररूपी भवसागरातून भवनदीतून जर मी तरलो असेल तर त्या संतांच्या कृपा प्रसादाने. भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून या. त्या साधू संतांनी सांगितलं आणि त्यांच्या वचन प्रसादाने मी इथपर्यंत संसार नदी हा भवसागर तरून आलोय. यापेक्षा संत, या संताचं महत्व काय वर्णन करावं? संत हे मंगळ आहेत, अत्यंत उदार आहेत. या त्रिभुवनामध्ये त्यांच्यासारखे उदार फक्त तेच आहेत. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने मंगळ आता, 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 श्री राधे. तुका मने मंगळ आता, तुका मने मंगळ आता, तुका मने मंगळ आता. कोण दाता या भोनी, श्री राधे. कोण दाता या भोनी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. कोण दाता या भोनी, कोण दाता या भोनी, संदेहाच्या सुटल्या गाठी. जय हो.
शीतळ 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 झालो झालो पोटी वा वा शीतळ संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी सुटल्या गाठी तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. या त्रिभुवनामध्ये सगळ्यात दानशूर जर कोण असतील तर ते संत. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे ज्ञानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. संतांनी जर दान कोणतं केलं असेल तर ते ज्ञानदान केलेले आहे. अन्नदानम महदानम विद्यादानम मतपरम अन्येन क्षणिका तृप्तिर् यावत जीवम तु विद्या.
या जगामध्ये सगळ्यात जर श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते विद्येचं आहे, ते ज्ञानाचं आहे, ते ज्ञान रूपी दान देण्याचं काम जगामध्ये संतांनी केलेलं आहे. म्हणून त्यांच्या इतके उदार तेच आहेत आणि त्यांच्या इतके दानशूर फक्त तेच आहेत. या ठिकाणी शेवटच्या चरणाचा अर्थ माझी समस्त मातृभगिनींना आणि पितृवर्गाला विनंती असेल, जगाचं वातावरण हे अत्यंत दूषित झालं मायबाप. याला ताळ्यावर आणायचे 2 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्या चरणाचा अर्थ सांगितला, 3 चरण शिल्लक आहे. तुम्ही म्हणताल ताई दरवेळेस आले की चरण शिल्लक सोडून जातात. जर कधी परिसरामध्ये आलं तर त्या चरणावरती चिंतन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. बोलत असताना एखादा चुकीचा शब्द कोणाच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तो माझा मला परत करा. या उलट काही घेण्यासारखं वाटलं असेल त्यानुसार नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करा. जाता जाता फक्त तुमचे माझ्याकडे मला वाटतं 5 मिनिटं शिल्लक आहेत. अजून आहेत ना? का माझी घड्या मागे आहेत ना? विठ्ठल विठ्ठल सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड.